थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय उपमुख्यमंत्री चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम 94 धानीव आणि त्या संघाच्या विरोधात पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताली स्पोर्ट जू चंद्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता टीम 94 धानीव या संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे. आणि पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. सलामीची जोडी मैदानावरती जितेश पाटील बंधू आणि त्याच्या सोबतीनं दिवेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल पॉइंटला खेळलाय, सर्कलला भेटणारा बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी जितेश पाटील बंधूच्या बॅट मधून येतोय चौकार या मॅच मध्ये. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका, पॉइंटला भेटणारा हा फटका पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज जितेश पाटील बंधूच्या बॅट मधून हा चौकार येतोय. विश्वनाथ जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण या मॅच मध्ये जितेश पाटील बंधूने केलाय. चांगली सुरुवात पाहायला मिळते. आश्वासक सुरुवात पहिल्या चेंडूवरती जितेश पाटील बंधूच्या माध्यमातून. याही वेळेला जर पाहिला तर स्क्वेअर कटचा फटका प्रयत्न, शॉट थर्डमॅनला फिल्डर होता, फक्त सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 5 या आकड्यावरती. अंकुश मोती मधु पॅकर्स दत्तालू स्पोर्ट दूधचंद्र या संघाच्या प्रत्येक खेळाडूला षटकारासाठी जिग्नेश दादा मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. इथे जर पाहिलं तर समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला फिल्डर येतोय त्या ठिकाणी, चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 3 धावा कंप्लीट केल्या जातात. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, परंतु जितेश पाटील बंधू तिथे खाली पडले. दुखापत गंभीर नसावी, संपूर्ण समर्पण आपल्या संघासाठी देत असताना जितेश पाटील बंधू आणि धाव घेत असताना अगदी खाली पडलेत. त्या ठिकाणी आयोजकांनी लक्ष वेधायचं आहे. खरं तर जितेश पाटील बंधू वेगवान रनिंग बिटवीन द विकेट मध्ये त्याला आपण सातत्याने पाहतो. ऍक्शन रिप्ले पहा. लॉंग ऑनला चेंडू गेला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं. रिले फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तिथे जर पाहिलं तर जितेश पाटील बंधू वेगाने धावले होते आणि तदनंतर जर पाहिलं तर अगदी यष्टीरक्षक आणि जितेश पाटील बंधू यांची जर पाहिलं तर दोघांमध्ये जर पाहिलं तर टक्कर झाली असंच म्हणावं लागेल. जय विश्वकर्मा यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि ते 3 धावा या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. विश्वनाथ जाधव बॉलिंग ट्रॅक वरती एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधात चांगली बॅटिंग या मॅच मध्ये, परंतु जितेश पाटील बंधू दुखापतग्रस्त झाला. तिसरी धाव घेत असताना अगदी तो खाली पडला आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्याची दुखापत गंभीर नसावी, कारण एक चांगल्या धाटणीचा तो खेळाडू आहे. पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघासाठी खूप चांगलं कॉन्ट्रिब्युशन त्याचं राहिलंय. याही मॅच मध्ये तो सलामी मिळालाय. पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. अगदी पहिल्या मॅच पासून जर पाहिलं तर पहिल्या चेंडू पासून आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ करतोय, कारण घरच्या मैदानावरती हा संघ खेळतोय. याच मैदानावरती जर पाहिलं तर भरपूर जास्त सराव या संघाने केला आणि आज आपल्याच घरच्या मैदानावरती खेळत असताना प्रथम बॅटिंग करत असताना चांगली सुरुवात पाहायला मिळते. कारण धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना तर 8 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहता. जितेश पाटील बंधूसाठी प्रत्येक षटकारासाठी बंटी दादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेश दादा मात्रे यांच्याकडून संपूर्ण दत्ताली स्पोर्ट जुचंद्रच्या फलंदाजांसाठी षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक.
गोलंदाज पुन्हा एकदा विश्वनाथ जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. ओ यावेळेस फिचिटचा फटका, सुरेख फटका पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर आहे तिथे आणि ते कॅच ड्रॉप. हो संधी निर्माण झाली होती. जितेश पाटील बंधूचा जेल सुटला या मॅच मध्ये आणि या चेंडूवरती सिंगल मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. विश्वनाथ जाधव षटक क्रमांक पहिला हाताळतो या मॅच मध्ये. एक खुल्या गटामध्ये खेळणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधात धावा आले त्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये. दिवेशच्या बॅट मधून देखील मोठा फटका. यावेळेस पहिला तर लॉंग ऑन ला केले. फिल्डर येतात मिड ऑन वरून, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दिवेश पाटीलच्या बॅट मधून येतोय तडाखा. आलाय चौकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा. चेंडूला हॅमर्ड केलाय समोरच्या दिशेने. ऑन द राईटचा फटका पाहायला मिळतोय आणि कमालीचा स्ट्रोक सजवलाय. लॉंग ऑनला जर पाहिलं तर वॅकंट एरिया आणि त्या ठिकाणी हा फटका खेळलाय दिवेश पाटील आणि त्याच्या बॅट मधून चौकार या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटनं गॅप मध्ये खेळलेत. इनटू द गॅप. आणखीन एक तडाखा या ठिकाणी जर पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दिवेश पाटीलच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये. काय जबरदस्त बॅटिंग करतोय दिवेश पाटील. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. आडव्या बॅटनं चेंडूला पुल केला होता. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 17 धावा. जबरदस्त सुरुवात पहिल्या षटकामध्ये. विश्वनाथ जाधवच्या विरोधात 17 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. कमालीची सुरुवात पाहायला मिळते. तर नक्कीच इथे जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर विश्वनाथ जाधव सुप्रीम चषकामध्ये देखील खेळले होते आणि आज त्यांच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये 17 धावा. काय बॅटिंग पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग पतू पॅकर्स, अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र या संघाची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि दीपक दादा अर्थातच बंटी दादा पाटील यांच्याकडून जितेश पाटील बंधूला प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. कारण आज अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र, पतू पॅकर्सचा संघ खेळतोय, त्यामुळे भरघोस पारितोषिक आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना पतू पॅकर्स, अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या त्या 17 धावा. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती अक्षर राजभर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस खोला टाकलाय. चॉप करण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर. कमालीचा चेंडू पाहायला मिळतोय अक्षय राजभरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती जितेश पाटील बंधूला या चेंडूवरती शांत ठेवलाय. चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु विश्वनाथ जाधव पहिल्या षटकामध्ये त्याच्या विरोधात 17 धावा या मॅच मध्ये. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळाली. हो यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी जर पाहिलं तर कव्हरला फिल्डर आलेत. जितेश पाटील बंधू बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जितेश पाटील बंधूने केला. अक्षर राजभरनं विकेट प्राप्त केली. ऑप्स्टमच्या बाहेर चेंडूची पिचिंग आणि तिथून जर पाहिलं तर कव्हरला फिल्डर होते. कव्हर पॉइंट वरून अगदी ते पुढे आले आणि त्यांच्या माध्यमातून झेलबादच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झाला. जितेश पाटील बंधू चांगली सुरुवात केली होती. त्यांच्या बॅटमधून चौकार देखील आपण पाहिला. नवीन फलंदाज हितेंद्र भोईर पाती मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये. 5 षटकांचा सामना आणि इथे जर पाहिलं तर दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र या संघाकडे मोठी बॅटिंग लाईन आहे. नंबर 3 वरती हितेंद्र भोईर पाती मैदानावरती दाखल झाला.
प्रथमेश कन्या भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ पतू पॅकर्स अंकुशमती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ मैदानावरती खेळतोय आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा जोडल्या त्या 17 धावा. अक्षय राजभर चांगली गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. हो यावेळेस हितेंद्रच्या विरोधात चांगला चेंडू पाहायला मिळतो परंतु चांगला ड्राईव्ह मिड ऑफला फिल्डर होते फक्त सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 18 धावा धावफलकावरती. विजय कांबळे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला जॉईंट झालेत. अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर सुप्रीमो सारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील त्यांनी गुणलेखन केल्या आणि कालच्या दिवसामध्ये विश्वनाथ जाधव देखील सुप्रीमोच्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाला आणि आज देखील आपल्या संघासाठी गावच्या संघासाठी खेळतोय या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय राजभर राऊंड विकेट. हो खोला टाकलाय चॉप करण्याचा प्रयत्न परंतु काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू डॉट आला या षटकामध्ये. अक्षय राजभर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या आणि या षटकामध्ये धावा येत नाहीये. धावा थांबल्यात या षटकामध्ये. या षटकामध्ये जर पाहिला तर धावा येत नाही. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अक्षय राजभरच्या माध्यमातून. कारण महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. जितेश पाटीलला बंधूला बाद केलं आणि तदनंतर दिवेश पाटीलच्या विरोधात मागील 2 चेंडूवरती जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षय पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो इथे जर पाहिलं तर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त सिंगलच मिळाली. या सिंगलनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र मैदानावरती खेळतोय आणि अगदी जर पाहिलं तर क्रीडांगणाच्या अगदी सभोवताली क्रीडा रसिकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. कारण स्थानिक संघ आहे आणि आपल्या घरच्या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून नेहमीच चांगली कामगिरी आपण पाहिली आहे. यंदाच्या हंगामामध्ये याच मैदानावरती खूप चांगली कामगिरी या संघाने केलेली आहे. हो यावेळेस फक्त डिफेन्स केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय फिल्डिंग आणि धावबाच्या स्वरूपात दिवेश पाटील निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय गोलंदाज अक्षय राजभरनं. खरं तर बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलं. दिवेश पाटील धाव घेण्यासाठी पुढे आले आणि धावाच्या स्वरूपात या मॅच मध्ये बाद झालेत. आणखीन एक धक्का पतू पॅकर्स अंकुशमती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाला बसला. फलंदाज बाद. तर नक्कीच या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय तुषारजी कामनकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. एक युवा उद्योजक अगदी कामन परिसरातून आपण त्यांना पाहतोय. खूप चांगलं कार्य त्या विभागामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये तुषारजी कामनकर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये. तर नक्कीच या मॅच मध्ये जर पाहिलं तर फलंदाज हितेंद्र भोईर पाती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये हितेंद्र भोईर पातीच्या बॅट मधून 3 षटकार आले ना तर जय श्रीराम या ग्रुपच्या माध्यमातून खरं तर त्याला 2000 रुपयाचं पारितोषिक आणि संघाला गरज देखील आहे. हितेंद्र भोईर पाती एक मोठा खेळाडू आहे. कित्येक वर्षे झाले पतू पॅकर्स अंकुशमती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाची तो सेवा करतोय. परंतु नवीन फलंदाज मैदानावरती दत्तालीचा वंडर बॉय निखिल पाटील मैदानावरती दाखल झाला आणि इथून चांगलीच बॅटिंग करावी लागेल कारण सुरुवातीचे 2 महत्वाचे फलंदाज बाद झाले. त्या मॅच मध्ये सुरुवात चांगली केली होती जितेश पाटील बंधू आणि दिवेश पाटीलनं. परंतु या षटकामध्ये दोन्ही फलंदाज बाद झालेत आणि ती जर पाहिलं ना तर भागीदारी करावी लागेल हितेंद्र भोईरला आणि त्याच्या सोबतीनं निखिल पाटील या फलंदाजाला. निखिल पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ या मॅच मध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहिला. पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. खरं तर या ठिकाणी आमचे गुणलेखक लक्ष केंद्रित करतायत. खरं तर या मागील षटकामध्ये 5 चेंडू झालेले आहेत. एक मिनिट गुणलेखन या ठिकाणी लक्ष केंद्रित करतायत.
क्षमस्व 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आमच्या गुणलेखकाच्या माध्यमातून छोटीशी या ठिकाणी चुकी होते. क्षमस्व 2 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करत असताना पतो पॅकर्स अंकुशमोदी 43 फूट जुचंद्र या संघाने धाफलकावरती धावा केल्या. त्या एकंदरीत 19 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. कारण मागील षटकामध्ये फक्त 2 धावा अक्षय राजभर या गोलंदाजानं खर्च केल्यात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल अगदी जर पाहिला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वाईड ऑफ लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत परंतु हितेंद्र भोईर पाटीलने थांबवलं. निखिल पाटीलला खूप चांगला कॉल हितेंद्र भोईरचा आपल्याला पाहायला मिळाला कारण धोकादायक ठरू शकला असता आणि इथे फक्त सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पुसली ती 20 या आकड्यावरती. रोशन यांना बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय षटक क्रमांक 3 या मॅच मध्ये ते टाकतायत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चांगलं कमबॅक टीम 94 धानी या संघाने मागील षटकामध्ये केलाय. फक्त 2च धावा खर्च केल्या. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला हितेंद्र भोईर पाती आपल्याला पाहायला मिळतोय. हो खोलात टाकलाय परंतु गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग खराब. सेकंडचा कॉल केलाय. निखिल निघाले ते वेगाने आणि ते 2 धावा कंप्लीट करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. सिंगल डबल्स घ्यावे लागतील या मॅच मध्ये कारण प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार तुम्ही मारू शकत नाही. सिंगल डबल्स घ्या. धाव फलकाला हलतं ठेवण्याचं कार्य करा आणि अगदी तसंच काही हितेंद्र भोईर पातीने केले या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून देखील 2 धावा आलेत. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा रोशन राऊंड विकेट. खोलात टाकलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे धाव घेतली जाईल का. धाव घेण्याचा प्रयत्न वेगाने अगदी धाव चोरली आहे. डोळ्यासमोरून धाव चोरली आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. 23 धावा. पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर दिवेश पाटीलच्या बॅट मधून 2 चौकार. तदनंतर जितेश पाटील बंधूच्या बॅट मधून 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आश्वासक सुरुवात पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये देखील आपण जर पाहिलं ना तर धावा थांबल्यात. वेगाने धावा येत नाही या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु निखिलच्या बॅट मधून कमालीचा फटका. बॉल सीमारेषा ओलांडतोय. निखिल पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता इनसाइड आउटचा फटका. कव्हरच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईल या चेंडूला उडवलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी 4 वाला चौकार निखिल पाटीलच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलाय. चांगला स्ट्रोक सजवलाय. पुन्हा एकदा रोशन ओव्हर द विकेट. यावेळेस देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. लॅक ऑफ स्पेस. गतीमध्ये परिवर्तन केले. गतीचा काटा कुठेतरी इथे बदललाय. चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. रोशनचं देखील कौतुक करावं लागेल कारण त्याच्या विरुद्ध चौकार आला आणि तदनंतर लगेच डॉट बॉल टाकलाय. तो देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो या मॅच मध्ये परंतु निखिल पाटीलला या मॅच मध्ये सातत्याने चांगली बॅटिंग करावी लागेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका खेळलाय. फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का. हो पोहोचलेत परंतु जेल देखील कंप्लीट केला या मॅच मध्ये. महत्वाची विकेट. निखिल पाटील बॅक टू द पेव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बिगिट करण्याचा प्रयत्न. कंट्रोल अजिबात नव्हतं या फटक्यावरती. बॅटचा फ्लो जर पाहिला तर अगदी उंचावरती. एलिव्हेशन भरपूर जास्त परंतु डिस्टन्स कमी. त्या ठिकाणी धीरज आलाय आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगला झेल पाहायला मिळाला. महत्वाची विकेट. निखिल पाटील फॉर्मात असलेला फलंदाज या मॅच मध्ये लवकर बाद झाला. स्वतःवरती निराश असेल निखिल पाटील कारण घरच्या मैदानावरती फारशी चांगली कामगिरी निखिल पाटीलला करता आलेली नाही. त्याच्या बॅट मधून जरूर आपण 1 चौकार पाहिला परंतु भरपूर साऱ्या अपेक्षा या खेळाडूवरती होत्या परंतु तो लवकर बाद झाला. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 27 या आकड्यावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये. पतू पॅकर्स अंकुशमोदी 43 स्पोर्ट जुचंद्र या परिसरातील दादा संघ. अगदी अशी ओळख आहे या संघाची कारण प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये या संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि नागेश काका क्रीडांगण हे दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचं घरचं मैदान आणि याच मैदानावरती जर पाहिलं तर हा संघ खेळतोय या स्पर्धेमध्ये आणि भरपूर साऱ्या अपेक्षा सर्व क्रीडा रसिकांच्या. आज जर पाहिलं तर जुचंद्र नगरीतील सर्व क्रीडा रसिक हा सामना पाहण्यासाठी मैदानावरती दाखल झालेत आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय उपमुख्यमंत्री चषक 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा
गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं तर आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना पतोपायकस अंकुश मोदी दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने आतापर्यंत 9च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती केल्या त्या मॅच मध्ये. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय राजभर या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. अक्षयनं मागील षटकामध्ये काय गोलंदाजी केली होती, जितेश पाटील बंधूची विकेट प्राप्त केली आणि त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. याही षटकामध्ये त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय राजभर, स्ट्रायकिंग एंडला हितेंद्र भोईर पाती. हो, यावेळेस देखील खोलात टाकलाय बॉलर ट्रॅक ड्रॉई स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कैवल्य पाटील बंधू करतोय, परंतु हितेंद्र पाती तिथे तयार नव्हता आणि इथे फक्त एकच धाव मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. खरं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या, तदनंतर सातत्याने विकेट गेल्या. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात आणि या मॅच मध्ये देखील अगदी तसंच काही झालं, कारण सातत्याने विकेटची पडझड आणि धावा झालेल्या नाही आहेत. इथून कैवल्य पाटीलला जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर फॉर्मात असलेला खेळाडू आहे कैवल्य पाटील बंधू आणि खुल्या गटामध्ये देखील त्याला या यंदाच्या हंगामामध्ये आपण खेळताना पाहिलंय. आणि आज जर पाहिलं ना तर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाची नौका त्याला पहिलं तरी घेऊन जावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. ओ, यावेळेस चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु कव्हरला फिल्डर आहे तिथे, त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती. फक्त सिंगल डबल्स येतात त्या मॅच मध्ये, षटकार चौकार येत नाही आहे. निखिल पाटीलच्या बॅट मधून चौकार आला, तदनंतर ते बाद झाले, परंतु तदनंतर हितेंद्र भोईर देखील संघर्ष करतायत. त्यांच्या बॅट वरती बॉल चांगल्या रीतीने येत नाही आहे. त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते आणि मोठा फटका खेळत असताना भरपूर सारे प्रश्न त्यांना विचारलेत, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर हितेंद्र भोईर पातीकडे देखील आहे, परंतु त्यांना ते उत्तर द्यावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. गोलंदाज हो, याही वेळेला खोलात टाकलाय चांगला ड्राईव्ह. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे, मिस फिल्डिंग केली आहे आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती. जबरदस्त कमबॅक टीम 94 धानी या संघाने या मॅच मध्ये केलाय, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आणि तदनंतर धावा अगदी थांबले त्या मॅच मध्ये. इथून षटकार चौकारांच्या साठी जर पाहिलं तर प्रयत्न करावा लागेल आणि ते कार्य मैदानावरती हितेंद्र भोईर या खेळाडूला करावं लागेल. सर्व अपेक्षेने हितेंद्र भोईर या खेळाडूकडे पाहतात या मॅच मध्ये, कारण आज जर पाहिलं तर त्याला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण या खेळाडूचा जर आपण विचार केला ना, 60 पेक्षा जास्त मालिकावीर जिंकलेला हा खेळाडू आहे, परंतु ते सर्व विसरून आज त्याला चांगल्या पद्धतीनं या मॅच मध्ये खेळ करावा लागेल. यावेळी जर पाहिलं तर धावाची संधी होती, परंतु चेंडूची फेकी खराब राहिली. फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 32 या आकड्यावर. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय राजभर. काय जबरदस्त कामगिरी करतायत या मॅच मध्ये, कारण अक्षय राजभरनं कमबॅक करणारं षटक टाकलं होतं आणि तदनंतर जर पाहिलं ना या मॅच मध्ये धावा थांबल्यात, परंतु इथे जर पाहिलं तर कैवल्य पाटील बंधू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या धाटणीचा तो अष्टपैलू खेळाडू आहे आणि आज त्याच्यावरती जर पाहिलं तर फलंदाजाची जबाबदारी आहे. त्याला चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती तो दाखल झाला या मॅच मध्ये. राऊंड विकेट. स्विचचा फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु कव्हर पॉइंटला डीप मध्ये फिल्डर आहे. सेकंडचा कॉल केलाय, सक्सेसफुल होईल का? आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज कैवल्य पाटील बाद होतोय. मी तर म्हणेन घिसाडगाई केली आणि ती घिसाडगाई कैवल्य पाटील बंधूच्या अंगलट आली या मॅच मध्ये आणि धावबाच्या स्वरूपात या मॅच मध्ये तो बाद झालाय. आणखीन एक धक्का पतू पॅकर्स अंकुश मोदी दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाला बसतोय. फलंदाज बाद. यानंतर होणारा सामना एकविरा स्पोर्ट नायगाव आणि साईच्या अर्नाला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचा.
आपल्या टेलिव्हिजन सेटवरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेश दादा मात्रे यांना दाखवलं जातं जबरदस्त क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय युवा आणि डॅशिंग व्यक्तिमत्व युवा वर्गाला प्रेरित करणं उत्तेजित करणं प्रोत्साहित करणं हे कार्य जिग्नेश दादा मात्रे यांचं राहिलं आणि सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं हार्दिक स्वागत तदनंतर जर पाहिलं तर मनीषजी मात्रे ब्रदर्सचे अगदी जर पाहिलं तर ऑनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये तन मन धन अर्पण केलं गेलं खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं नवीन फलंदाज कल्पेश पाटील मैदानावरती दाखल झाला गोलंदाज पुन्हा एकदा हो यावेळेस पहिला तर खोलात टाकला होता यावेळेस खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहे सेकंडचा कॉल केला हितेंद्र भोईर थोडेसे मागे राहिले होते परंतु पुढे पोहोचले त्या ठिकाणी असंच म्हणावं लागेल कारण चेंडूची फेकी खराब राहिली आणि 2 धावा या ठिकाणी कल्पेशला मिळतील संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 35 या आकड्यावरती 4 षटकांचा खेळ संपलाय प्रथम बॅटिंग करत असताना पतू पॅकर्स अंकुशमोती दत्ताली स्पोर्ट जुळचंद्र या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे त्या ठिकाणी आयोजकांनी लक्ष केंद्रित करायचं हे सर्व आमचे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं हार्दिक स्वागत खूप चांगलं टेलिकास्ट प्रिन्स च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं प्रथमेश पाटील तदनंतर मृणाल मात्रे देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला जॉईन झालेत युगेश पाटील यांना देखील दाखवलं जातं खऱ्या अर्थानं पडद्यामागचा हिरो आहे युगेश पाटील या स्पर्धेमध्ये खूप चांगली मेहनत त्यांनी देखील घेतली आहे परंतु ते समोर कधीच येत नसतात आज व्यासपीठावरून त्या स्पर्धेचा आनंद घेतात युगेश पाटील त्यांचं देखील खूप सारं स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये तदनंतर जर पाहिलं तर तुषार कामनकर यांना देखील तुम्ही पाहता जिग्नेश दादा मात्रे आणि असे अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे एक सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा यशस्वी क्रीडा स्पर्धा उपमुख्यमंत्री चषक 2025 मित्रांनो तुम्ही पाहताय खरं तर पालघर जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटची कक्षा रुंदावणारी ही क्रीडा स्पर्धा प्रथमच पालघर जिल्ह्यामध्ये 12 बाईक सहित या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं पर्व दुसरं आणि नावातच सर्व कारण उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नावासाठी सन्मानासाठी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं महिला वर्ग देखील अगदी जर पाहिलं तर लहानग्या मुली देखील या स्पर्धेचा आनंद घेतात खरं तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत क्रिकेटचे निमसित चाहते आहेत क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे क्रीडा रसिक आजच्या दिवसामध्ये या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे अनेक वेळा असं म्हटलं जातं ना दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे माझे कर जुळती आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून धन्यवाद कारण क्रीडा रसिकांशिवाय कोणताही इव्हेंट कोणती क्रीडा स्पर्धा पूर्ण होत नसते त्यामुळे क्रीडा रसिकांचं देखील स्वागत करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया मॅचच्या दिशेने षटक क्रमांक 5 बॉलिंग ट्रॅक वरती जय विश्वकर्मा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राऊंड विकेट स्विचिटचा फटका हितेंद्र भोईर पातीच्या बॅट मधून आलाय परंतु आउटफील्ड थोडीशी खराब चेंडूला स्टॉप झाला आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती चांगला स्ट्रोक खेळला होता हितेंद्र भोईर पाती त्याच्या बॅट मधून 2 धावा मिळतील पातीच्या खात्यामध्ये 2 धावा संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 37 धावा या षटकामध्ये धावा कराव्या लागतील कारण 4 षटकामध्ये भरपूर कमी धावा आपण पाहिल्या स्लॉग वरचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं आहे पतो पॅकर्स अंकुशमोती दत्ताली स्पोर्ट जुळचंद्रसाठी आणि ते कार्य मैदानावरती हितेंद्र भोईर पातीला करावं लागेल आज जबाबदारीची जाणीव असलेला हा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थानं मोठे फटके या मॅच मध्ये खेळावे लागतील इथे मोठा फटका सजवलाय मिड विकेटला फिल्डर आहे तिथे परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय हितेंद्र भोईर पातीच्या बॅट मधून येतोय षटका चौकार या मॅच मध्ये हितेंद्र भोईरच्या बॅट मधून ज्या फटक्याची गरज होती ना तोच फटका हितेंद्र भोईर पातीच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलाय धावसंख्येला 9 संजीवनी देणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 41 या आकड्यावरती या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय निलेश दादा चव्हाण यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत गौरवजी मात्रे चेतनजी मात्रे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये तदनंतर अभिषेकजी मात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कल्पेश करतोय दोन्ही फलंदाज एकाच दिशेने आलेत आणि इथे जर पाहिलं तर धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का आणि धावबाच्या स्वरूपात कल्पेश बंटी या ठिकाणी बाद होतोय
प्लेमध्ये तुम्ही पाहू शकता कमी गतीने हा चेंडू टाकला होता. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कल्पेश बंटीने केला. हितेंद्र भोईर रेडी नव्हते आणि ते धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. या मॅच मध्ये आणखीन एक धक्का, धावा थांबल्या त्या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल. खरं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आणि तदनंतर जर पाहिला तर धावांसाठी संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. प्रत्येक धावेसाठी दीपेश पाटील खूप उशिराने मैदानावरती दाखल झाला. एरवी जर त्याला जर पाहिलं तर सलामीला तो येत असतो संघाचा कॅप्टन, परंतु इथे जर पाहिलं तर स्वतःला मागे ठेवलाय. निलेश दादा चव्हाण यांना देखील टेलिव्हिजन सेटवरती दाखवलं जातं. खरं तर खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. इथे मोठा फटका हितेंद्र भोईरच्या बॅट मधून, बॉल सीमारेषेच्या पलीकडे लांब 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 लचक षटकार या मॅच मध्ये हितेंद्र भोईर पातीच्या बॅट मधून येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 47 या आकड्यावरती. जय विश्वकर्मा या गोलंदाजावरती आक्रमण केलं. राऊंड विकेट पुन्हा एकदा खोलात टाकला होता. विकेट करण्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिसमिसल, फिल्डर आहे कव्हर पॉइंटला, त्याने टिपलाय झेल. फलंदाज हितेंद्र भोईर हॅज टू द पार्ट, फलंदाज बाद. थँक्यू. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहायचंय. साईच्या अर्नाला आणि एकविरा स्पोर्ट नायगाव, एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचा कॅप्टन संचित कोळी आलेला आहे. साईच्या अर्नाला संघाचा कॅप्टन आपण देखील यायचंय टॉस करण्यासाठी. आपण लगेच पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर लगेच आपण टॉस करतोय. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हितेंद्र भोईर पाती चांगली बॅटिंग करत होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा औदार्य त्याने दाखवले या मॅच मध्ये आणि त्याचा तो फटका फसला आणि तो देखील बाद झाला. नवीन फलंदाज भूषण भोईर मैदानावरती दाखल झाला. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ संपलाय, फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि याही चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भूषण भोईरला करावा लागेल. अनेक वेळा त्याने शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला, परंतु या मॅच मध्ये देखील एक महत्वाचा फटका त्याला खेळावा लागेल. 47 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. कारण सुरुवातीला जर पाहिलं तर धावा आल्या होत्या. अक्षय राजभरचं कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती जय विश्वकर्मा. राईट आर्म राऊंड विकेट, स्ट्रायकिंग एंडला भूषण भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. कमी गतीने चेंडू टाकलाय ऑन साइडला, मिड विकेटला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे फिल्डिंग चांगली आहे. सेकंडचा कॉल केलाय. भूषण थोडेसे मागे राहिलेत आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय. म्हणजेच काय, या चेंडूवरती फक्त एकच धाव. 48 धावा धावफलकावरती आणि 49 धावांचं टार्गेट पतू पॅकर्स, अंकुशमोती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र या संघाने ठेवलं या मॅच मध्ये. खरं तर सुरुवात चांगली झाली होती. मधल्या काही षटकांमध्ये धावा आल्याच नव्हत्या, परंतु हितेंद्र भोईरच्या बॅटमधून चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तब्बल धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना तर 48 धावा, 49 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये टीम 94 धानीव या संघाच्या विरोधात. आपण जाऊया आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी जर पाहिलं तर टॉस केला जातोय. आदरणीय सन्माननीय तुषारजी कामणकर यांना विनंती करतोय आपण यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि त्यांच्या विरोधात साईच्या अर्नाला हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचे आयोजक निलेशदादा चव्हाण आणि तुषारजी कामणकर यांना विनंती करतोय आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री चषक आणि एका बाजूला शिवसेना असं हे नाणं आहे. आपण तुषारजी कामणकर यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय.
या ठिकाणी साईच्या अर्नाला या संघाचा कॉल आहे शिवसेना आणि त्या संघाने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही मान्यवरांनी विनंती करतोय आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन आपण विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. साईच्या अर्नाला या संघाने टॉस जिंकलेला आहे. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. टॉस जिंकलाय, निर्णय काय? फिल्डिंग फर्स्ट. फिल्डिंग करणार आहात याच मैदानावरती जर पाहिलं तर तुमची कामगिरी चांगली राहिलेली आहे. मागील स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी तुमच्या संघाने केली होती, परंतु काही मॅचमध्ये जर पाहिलं तर अपयश तुमच्या संघाला देखील आलं आहे. समोरचा संघ जर पाहिलं तर एकविरा स्पोर्ट नायगाव संघ या परिसरातील एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्या संघाला किती धावांवरती रोखणार 5 षटकामध्ये? कारण अंडर फ्लड लाईट जेव्हा आपण गोलंदाजी करतो ना तेव्हा गोलंदाजांना बेनिफिट देखील मिळत असतो आणि त्या बेनिफिटचा फायदा, त्या कंडिशनचा फायदा घेण्याचा तुमचा प्रयत्न असेल का? हो नक्कीच, कारण की लो स्कोरिंग मॅच चालू आहेत, अंडर लाईट मॅच चालू आहेत, तर आम्ही कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करू. 45च्या आत थांबवायचा प्रयत्न करू. अलीकडच्या काळामध्ये रजनी क्रीडा स्पर्धा भरपूर जास्त होत असतात, परंतु जुचंद्र गावामध्ये उपमुख्यमंत्री चषकाचं आयोजन आणि इकडची फ्लड लाईट कसं वाटतं? एकदम मस्त आहे, खूप लाईट वगैरे एकदम प्रॉपर आहे, चांगलं आहे. खूप महत्वाचा सामना आहे आणि या मॅच मध्ये असे कोणते गोलंदाज असतील ते तुम्ही युटिलाइज करणार? कारण अमित तांडेल एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज तुमच्या संघामध्ये आम्ही नेहमी पाहत असतो, परंतु अमित तांडेल वगळता इतर कोणते गोलंदाज असतील त्या गोलंदाजांना तुम्ही या मॅच मध्ये युटिलाइज करणार आहात? विघ्नेश साकलदोडे आहे, हर्षद आहे आणि अमित तांडेल आहेच. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी संचित कोळी आहे एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचा कॅप्टन. बॅटिंग करायची आहे. खरं तर एकविरा स्पोर्ट नायगाव संघाने मुख्यमंत्री चषकामध्ये मागील पर्वामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. अष्टविनायक नायगाव या नावाने संघ खेळला होता. खरं तर उपविजेता हा संघ राहिला होता या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा त्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय. प्रथम बॅटिंग करायची आहे. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण आमचं बॉलिंग अटॅक चांगला आहे. कसं वाटतं हे आयोजन, उपमुख्यमंत्री चषकाचं आयोजन कसं वाटतं एकंदरीत? मी अगोदर पण बोललो होतो, जुचंदर बोललो तर टुर्नामेंट तर होणारच चांगली आणि नाईटची लाइटिंग वगैरे खूप मस्त आहे, आयोजन खूप चांगलं आहे. जिग्नेश दादा मात्रे, निलेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा काय म्हणणार या व्यक्तिमत्वांविषयी? थँक्यू, त्यांनी आम्हाला इथे संधी दिली खेळण्याची आणि आम्ही आता चांगला खेळ करू. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी साईच्या अर्नाला या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि एकविरा स्पोर्ट नायगाव या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी तुषारजी सोनावणे आपल्याला जॉईन होतील. धन्यवाद. चला बॅटरना मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. प्लीज 2 फलंदाज टीम 94 धानीव सगळ्या वेळेत पाठवायचे आहेत. 48 धावा फटकावरती लागल्या गेल्या तरी 49 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सेट झालेलं आहे. याच दरम्यान शुभाग मंजले या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच जर पाहिले गेलं तर सन्माननीय संदीपजी पाटील, त्याचबरोबर राजूजी म्हात्रे त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपमुख्यमंत्री चषकाच्या माध्यमातून आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण जरूर बघतायत सन्माननीय राजूजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर संदीपजी पाटील यांचं शुभागमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते जिग्नेश दादा म्हात्रे यांना देखील आपण बघतायत. त्यांच्या सहित ग्रँड एंट्री मुख्य व्यासपीठावरती होत असताना जरूर दिसून येते. जुचंद्र परिसरातील पालघर जिल्ह्यातील नामांकित बहुचर्चित असलेली ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा. राजूजी म्हात्रे असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर संदीपजी पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, या स्पर्धेचे मुख्य प्रणेते जिग्नेश दादा म्हात्रे यांना देखील आपण बघतायत. युवा सेना प्रमुख, वसई तालुका व बोईसर विधानसभा पूर्व एक मोठं पटबाळ ते मात्र मैदानात नेहमीच जर पाहिलं गेलं तर सांभाळत असतात. निलेश दादा चव्हाण यांना देखील आपण बघताय मुख्य व्यासपीठावरती. एक सुंदर व्यक्तिमत्व, जय मल्हार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायडर, त्यांचं देखील फार मोठं योगदान आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल कवल्य पाटील, अर्थातच जुचंद्र गावाची मैदानावरती चालणारी एक्सप्रेस आज तिला वेगाने धावावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक जबरदस्त ऑलराऊंडर, ज्याने सुप्रीमो सारख्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये मालिकावीरची 4 व्हीलर मिळवले, असा फलंदाज विश्वनाथ जाधव. पहिलाच बॉल बॅट चिकटायला लागले, बॉल चालला मागे, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत. दोन क्षेत्ररक्षक पाहत असताना बॉल अडवले गेले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय, 2 धावा मिळतील या बॉलवरती. पहिलाच बॉल सुरेख सुरुवात मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधवने मैदानाच्या आतमध्ये करून दिले. मोठमोठ्या स्पर्धा विश्वनाथ जाधवने खेळल्यात, परंतु ज्या वेळेला ग्रामीण क्रिकेट खेळतायत त्या वेळेला धानीव संघाच्या माध्यमातून खेळतायत.
आणि धान्यू संघ देखील जर पाहिजे एक बलाढ्य एक गाव एकच्या फॉर्मॅट मध्ये आपण पाहतायत. सुप्रीमो चषकाचं ते 10वे पर्व झालं, त्याबद्दल जर पाहिलं तर मालिकावीरची जवळपास जर पाहिले गेले तर 4 व्हीलर त्याच्या नावावरती राहिली गेली आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर कतार दुबईचा प्रवास देखील अफलातून आपल्याला पाहायला मिळतो. परंतु जुचंद्र गावातून पहिला खेळाडू असेल की ज्याने कतार दुबईमध्ये जाऊन क्रिकेट खेळलंय अर्थातच कैवल्य यांना आपण बघताय. पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात, पुन्हा एकदा कैवल्य तयार होतील. विश्वनाथसाठी या पुढचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता, ढकलल्या बॉलवरती कल्पेश पंडित चुकी करतायत. त्या ठिकाणी पुन्हा एकदा जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक चुकी करतायत. चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला एक एक धावाला फार महत्व द्यायचं आहे आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये ज्या तुम्ही चुका केल्यात त्या आता मध्ये इथून टाळाव्या लागतील. मुख्य व्यासपीठ आपण बघताय संदीप दादा पाटील असतील, राजूजी म्हात्रे साहेब असतील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक इथे फटका चांगला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय निघून झालेत. विजयजी कांबळे पहिला बॉल डॉट आलाय. यापूर्वी आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती 2, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा चौकार आणि संघाची धावसंख्या दफडकावर जाऊन पोहोचते 12 धावांवरती. जी सुरुवात पाहिजे होती ना टीम 94 धान्यू संघाला ती तर झाले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पहिलाच ओळखलं कैवल्याने, अपील होती त्या ठिकाणी आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल इथे डॉट. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. प्रत्युत्तर दाखल मैदानाच्या आतमध्ये 49 धावांचा पाठलाग करत असताना टीम 94 धान्यू या संघाची धावसंख्या दाफडकावरती विदाउट लॉस 12. एक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पालघर जिल्ह्यातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची बहुचर्चित असलेली उपमुख्यमंत्री चषक 2025 ही स्पर्धा आपण बघतायत. पालघर परिसरामध्ये अशा स्पर्धा कमी होत आहेत, परंतु जुचंद्र गावाने ती करून दाखवलंय. अर्थातच जिग्नेश दादा म्हात्रे यांनी करून दाखवलंय. भावेजी म्हात्रे असतील, मणेशजी म्हात्रे असतील, निलेशजी चव्हाण असतील, चेतनजी पाटील असतील, यांनी हे करून दाखवलंय. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 12 बाईक सहित या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलंय, काय नियोजन केलंय, सर्व काही ओके मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. प्रत्युत्तर दाखल मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं 49चा पाठलाग करत असताना धावा दाफडकावरती 12 लागल्या गेल्यात. निखिल पाटील षटक क्रमांक दुसरा सुरुवात झाल्या. आसिफ आले, पहिला बॉल चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात, डीप एक्स्ट्रा कव्हरचे वेगाने आले मिळतील. प्रत्येक बॉल वरती धान्यू संघ धावा घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न करावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये, संघर्ष हा करावाच लागेल. परंतु पाहूया या मॅच मध्ये एका बाजूला जुचंद्र संघ अगदी पाहिलं तर बलाढ्य संघ आहे, अर्थातच जत्ताली टीम आणि त्यांच्या विपक्षात धान्यू आहे. बॉल तयार, निखिल पाटील इथे चांगला बॉल आहे, तेवढा चांगला सन्मान दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय. कैवल्य पाटील बंधू त्या ठिकाणी आहेत. एकच जाव्या बॉलवरती प्राप्त होईल. प्रत्येक बॉलवरती धावा येत आहेत. ही जमेची बाजू आहे, प्रेशर नाही आहे बॅटिंग करण्या टीम वरती. आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं तर चांगली माहिती विजयजी कांबळे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आपल्या परिसरातील भरपूर असे कमी खेळाडू आहेत ज्यांनी सुप्रीमो खेळले, परंतु जर पाहिलं तर प्रताप भोईर तिवरीचे आहेत, ज्याने जर पाहिलं गेलं तर 2012 मध्ये विनस स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून सुप्रीमो खेळली गेली आणि त्या सालामध्ये जर पाहिलं तर प्रताप भोईर अगदी खेळत होते आणि विजेता पद देखील पटकावलं होतं त्यांनी. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर लागला असता तर कदाचित मैदानाच्या आतमध्ये आसिफची विकेट जाण्याची दाट शक्यता मैदानाच्या आतमध्ये वर्तवली गेली असती. निखिल पाटील 3 बॉल जर 3 विकेट घेतात तर स्वर्ण भोईर यांच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल.
कॅश फायर लागतील, कारण की जुचंद्र परिसरातील सर्वाधिक बलाढ्य संघ आहे. अर्थातच पतू पॅकर्स, अंकुश दत्ताली, जुचंद्र संघ. आसिफ साठी या पुढचा बॉल. निखिल तयार. ओव्हर दी विकेटने ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चालला विकेट किपर दीपेश पाटीलच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. जबरदस्त दोन्ही टीमच्या माध्यमातून जर पाहिलं तर प्रयत्न सुरू आहेत. कोण जिंकेल याची जर पाहिलं तर प्रदक्षिणा प्रत्येक जण करते. येणारे बॉल असतील इथून देखील 20 चेंडू 33 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 20 बॉल 33. ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. काही वेळेला एकच सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. या मैदानाचा जर पाहिलं गेलं तर या संघाने अनुभव आहे. या मैदानावरती कित्येक स्पर्धा या संघाने गाजवल्यात आणि या मैदानावरती कित्येक वेळा जर पाहिलं तर निखिल पाटीलला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळालाय. या संघाने या मैदानावरती भरपूर काही पराक्रम केले आहेत, परंतु आज ही मॅच जिंकून पराक्रम करावा लागेल. रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण बघतायत. ऑप्टिकच्या बाहेरच्या बॉल झाल्या. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. वा जबरदस्त आहे. काही वेळेला पाटील बंडूसाठी प्रत्येकाने टाळ्या वाजवल्यात, कारण की तेवढ्या अब्बल दर्जाची फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. कुठेतरी दत्ताली टीमसाठी 2 धावा वाचवल्यात असं म्हणावं लागेल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावांचा पाठलाग करत असताना प्रत्युत्तर दाखल धावफटकावरती धावा लागल्या गेल्यात. अर्थात जर पाहिलं गेलं तर 19 धावा. आता मात्र जर पाहिलं गेलं तर येणारे बॉल असतील 18 बॉल आणि इथून देखील जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 30-18 चेंडू. तर आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय राजूभाई म्हात्रे, बीजेपी सचिव पालघर जिल्हा यांचा आगमन झालेलं आहे. त्यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर आदरणीय सन्माननीय संदीप दादा पाटील यांचं देखील शुभ आगमन या क्रीडा स्पर्धेमध्ये. बीजेपी सचिव पालघर जिल्हा त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर आदरणीय सन्माननीय प्रमोदजी तिवारी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पालघर जिल्हा सचिव भारतीय जनता पार्टी त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तदनंतर आदरणीय सन्माननीय महेशजी शुक्ला साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर विकासजी बनरवाल साहेब उपस्थित आहेत, महामंत्री वसई, त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनुजी तिवारी साहेब कार्यकर्ता बीजेपी, तदनंतर सुरेशजी शुक्ला कार्यकर्ता बीजेपी, या सर्वांचं उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. तदनंतर महिला वर्ग देखील या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. मालजीपाडा ग्रामपंचायतच्या माजी सदस्य सन्माननीय जयश्रीताई पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. थँक्यू निशांतजी. धावसंख्या धावफटकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या. अगदी जर पाहिले गेले तर कविल्याने बराच धावा खर्च केला होता. 2 चौकार त्या षटकामध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं ना तर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलंय. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये निखिल पाटील या खेळाडूने इनेट नंबर 3च्या षटकाला सुरुवात होईल. वैयक्तिक दुसरं आणि अगदी जर पाहिले तर संघासाठी 3रं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. काही वेळेला या षटकामध्ये कमबॅक करायचे आहे. विकेटच्या शोधामध्ये आपल्याला राहायचं आहे. पडल्यानंतर राईस झालाय. इम्प्रूव्ह अगदी जर पाहिलं गेलं तर जबरदस्त चेंडू होता आणि पाहत असताना चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट. षटक क्रमांक 3ची सुरुवात तर चांगली झाली आहे. अशाच पद्धतीची सुरुवात जर ठेवली तर नक्कीच जर पाहिलं दत्ताली संघ प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर बनवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करू शकतोय. आसिफ यावेळेला जर पाहिलं गेलं तर जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं गेलं तर ऑप्स्टिकच्या बाहेर शबल झाले होते आणि पंचांचा इशारा आलाय. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. विश्वनाथ जोपर्यंत स्ट्राईक एंड वरती असतील, विश्वनाथ जोपर्यंत खेळपट्टीवरती असतील, मास्टर माइंड तोपर्यंत धावा या वेगाने येताना दिसतील. जोपर्यंत विश्वनाथला तुम्ही नॉन स्ट्राईक एंड वरती उभं कराल तोपर्यंत धावा कमी येताना दिसतील. धावा धावफटकावरती 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचतायत, त्या म्हणजे 20 धावा, 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. इथून देखील 29 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. संपूर्ण जर पाहिलं गेलं तर नायगाव कोलीवाडा असो किंवा एकविरा स्पोर्ट नायगाव संघ उपस्थित झालाय. त्यांचं देखील उपमुख्यमंत्री चषक 2025च्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. या पुढची मॅच देखील महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. परंतु विश्वनाथ स्ट्राईक एंड वरती आहेत. आतापर्यंत विश्वनाथच्या बॅट मधून 8 चेंडूमध्ये 15 धावा वैयक्तिक पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कैवल्य
ओव्हर दी विकेटने ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे जितेश पाटील वेगाने आले. दुसरीचा प्रयत्न चालवला. आसिफची विकेट धोक्यामध्ये आहे. आसिफ बॉलला पाहतायत आणि पाहता क्षणाला फेकी झालंय आणि विकेट जाईल. पहिला धक्का टीम 94 धानिव संघाला. आसिफ इज बॅक टू दी पवेलियन. ते मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धडाकेबाज फलंदाज येत असताना दिसत आहे. जय विश्वकर्मा भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ज्याच्या नावाचा दबदबा राहिलेला आहे आणि नेहमीच जर पाहिलं गेलं तर डेचे क्रिकेट असो किंवा नाईटचे क्रिकेट असो षटकार मारण्याची किमया नेहमी साध्य करणारा फलंदाज जय विश्वकर्मा टीम 94 धानिव संघाचा आणखीन एक बलाढ्य मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु त्याच्या समोर असणार आहे कैवल्य. परंतु स्ट्राईक जर पाहिले तर नुकताच आपल्याला पाहायला मिळते. विश्वनाथच्या हातामध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या धावफटकावरती 21 झालाय. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरा आपण बघतायत. 3 चेंडू फेकून झालेत. ऑप्स्टिकच्या बाहेर शपल झाले. लोअर फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला बॉल वळवले गेले. बॉल चालले डीप विकेटला. फंबल झाले. सिंगल कंप्लीट केले. सिंगलचं जर पाहिलं तर डबल मध्ये परिवर्तित केलंय आणि पाहत असताना या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्यात. काय वेग आहे विश्वनाथचा, काय वेग आहे जय विश्वकर्माचा. ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये धावतायत त्यांना माहिती आहे प्रत्येक बॉलवरती धावा येणं गरजेचं आहे. आसिफ नाराज असतील आज त्याच्या बॅटिंग वरती, कारण की आसिफ जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करण्यासाठी ओळखले जात आहेत, परंतु आज त्याची बॅटिंग चाललेली नाही मैदानाच्या आतमध्ये. 14 बॉल 26 समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. 14 बॉल 26 ओव्हर दी विकेट. यावेळेला जर पाहिलं तर जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघून चाललाय. दणदण करत असताना सीमारेषे पार उपमुख्यमंत्री चषकातील हा दर्जेदार धमाकदार रुबाबदार चौकार. थँक्यू डीजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं नियोजन आपण बघतायत. 12 बाईक सहित ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 13 चेंडू 22चं समीकरण. चौकार आला नुकताच. विश्वनाथच्या बॅट मधून हवेत उडाला बॉल. मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रेक्षक बनून राहतील या मॅचला कलाटणी देणारा विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून धूमधडाका षटकार. थँक्यू डीजे. मॅचची परिस्थिती अजून देखील जर पाहिलं तर गंभीर स्थितीमध्ये पाहायला मिळते. धावा दाफडकावर जर पाहिलं गेलं तर 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 33 धावा दाफडकावरती लागल्या गेल्यात आणि 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अर्थात जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये टीम 94 धानिव या संघाला आपण पाहत आहेत. 49चं लक्ष. धावा तर टीम दत्तालीने चांगल्या बनवलं होतं, परंतु प्रत्युत्तर दाखल जर तर या धावांचा प्रतिस्पर्धी संघ पाठलाग मात्र तेवढ्याच दर्जेदार स्थितीमध्ये करताना दिसतोय. स्ट्राईक एंड वरती जय विश्वकर्मा. पाहूयात या मॅच मध्ये किती धावा बनवतील. षटक क्रमांक 4 सुरुवात होईल. षटक क्रमांक 4 मध्ये दाखल झालेत दिवेश पाटील. आणखीन एक वेगवान आणि जास्तीत जास्त जर पाहिलं तर दिवेशची खासियत आहे व्हाईट जॉर्कर
त्यांचे ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया त्या मॅचमध्ये दिवेशला कमी धावा खर्च करायचे आहेत आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं तर जयला देखील जास्त धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. येणारे चेंडू असतील 12 चेंडूमध्ये 16 धावांचं लक्ष इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघाने दिव्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कल्पेश बंटी वेगाने बॉल पर्यंत पोहोचले नाहीत, परंतु जर पाहिलं तर प्रयत्न त्याने केलेत. प्रयत्न करावे लागतील. ही मॅच जर जिंकायची असेल टीम दत्ताली संघाला, कारण की प्रतिस्पर्धी संघ सिंगल डबल षटकार चौकारीच्या जोरावरती धावसंख्या वेगाने बनवतोय. आता मात्र येणारे चेंडू असतील 11 चेंडूमध्ये 15 धावांचं समीकरण आणि टीमची टोटल धाफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 धावा. 34 रन्स. विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये केले जातात. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर दिवेश होते, हितेंद्र भोईर पाते यांना आपण पाहिलं, निखिल पाटील यांना आपण पाहिलं. त्यांना माहिती आहे ही मॅच किती महत्वाची आहे, ही स्पर्धा किती महत्वाची आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पटकवायचं आहे हीच अपेक्षा असेल. स्पीड शीट खेळण्याचा प्रयत्न. वा विश्वनाथ, काय फटका खेळलाय. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. फलंदाज विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून चौकार. त्यांचा स्वभाव एसटी वरती जाऊ नका. विश्वनाथ असा फलंदाज आहे की वारेच्या विरुद्ध देखील षटकार ठोकू शकतो, परंतु आता त्याने जर पाहिलं गेलं तर भरपूर चांगला स्ट्रोक खेळला होता. ऑप्स्टिकच्या भरपूर बाहेर शपल झाल्या होत्या, असं वाटलं की सरळ खेळतील, परंतु स्पिचिटचा इरादा बनवला. विश्वनाथने चौका ठोकला मैदानाच्या आतमध्ये. ऑप्स्टिकच्या बाहेर शपल झालंय. एखाद्या मोठ्या क्रिकेटरची जर पाहिलं तर संधी घ्यावी तर हीच ती असेल एक सल्ला, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर षटकार चौकार आला आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथने सेन्सिबल क्रिकेट खेळले. 2 धावा या बॉलवरती मिळतील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 40 रन. 40 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. येणारे बॉल असतील 9 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. इथून देखील मॅच संपलेली नाहीये. क्रिकेट आहे, प्रत्येक बॉल फार महत्वाचा आहे. मॅच मध्ये एखादा बॉल विकेट, एखादी बॉल डॉट. मॅच मध्ये कमबॅक होईल. टीम दत्ताली संघाचा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच दिवेशने ओळखला. चांगला बॉल टाकला. इन कटर बॉल होता, आतमध्ये येणारा बॉल होता, डॉट बॉल. चांगल्या बॉलची समाप्ती. ऍक्शन रिप्ले ठिकाणी दाखवलं जाते. विश्वनाथने जरूर मांग केली होती वाईटची, परंतु नाही. अगदी जर ऑप्स्टिकच्या आतमधून जाणारा बॉल आहे. आता मॅच वरती आता मात्र पुन्हा एकदा पलटवार केलाय का दत्ताली संघाने पाहणं महत्वाचं राहील. येणारे बॉल इथून देखील जर पाहिलं तर 8 असतील. 8 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा स्विच खेळण्याचा प्रयत्न, परंतु मध्यंतरी मिडल स्टिक वरती हातळलेला बॉल होता, परंतु जर पाहिलं तर सन्मान दिला. पुन्हा एकदा स्विचच्या माध्यमातून चांगला फटका खेळला गेलाय. विश्वनाथच्या बॅटमधून आणखी सिंगल आले. आतापर्यंत विश्वनाथने मैदानाच्या आतमध्ये 16 बॉलमध्ये 35 धावा केल्या आहेत आणि या जर पाहिलं गेले तर संघाचा एक जबरदस्त फलंदाज आहे. नेहमीच आपण त्यांना पाहिले ऑल इंडिया आयकॉन मधून खेळत असताना, परंतु प्रतिस्पर्धी संघाचे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू आपल्याला बलाढ्य पाहायला मिळत आहेत. दिवेश पाटील कडून अपेक्षा होते विकेटच्या, परंतु दिवेश कडून विकेट येऊ शकली नाही. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या आहेत. पाहूयात शेवटच्या बॉल वरती किती धावा येतील. हा बॉल या मॅचचा फार निर्णायक ठरू शकतो. 7 चेंडू 8 धावांचं समीकरण. जय विश्वकर्मा. स्ट्राइक एंड वरती दिवेश तयार. ओहो, दांडी गुल. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉयड. काय बॉल टाकलाय. यॉर्कर पद्धतीचा बॉल होता. लेंथ मध्ये अगदी जर बल तर बिगाड केला दिवेशने आणि आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. अगदी जर पाहिले तर जय प्रश्न चिन्ह उभा केलाय जयच्या समोर. काय चेंडू टाकलाय मैदानाच्या आतमध्ये दिवेशने. मॅच मध्ये कमबॅक झालाय. येणारे बॉल 6 बॉल करायचे आहेत 8. विचार घेऊन हातात ढाल तलवार.
भोईर ज्याच्या नावावरती 50हून अधिक मालिकावीर पाहायला मिळत आहेत आणि नुकताच जर पाहिलं गेलं तर गेल्या वर्षात झालेली JPL त्यामध्ये जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याला मिळाली होती. परंतु आता या पूर्वी आपण चांगले क्रिकेट खेळलोय, परंतु आज या मॅच पुरती आपल्याला चांगले क्रिकेट खेळायचं आहे. 6 बॉल मध्ये करायचे आहेत 8 धावा. कोण जिंकेल? विश्वनाथ जाधव एका बॉलवर जर पाहिलं तर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आतापर्यंत विश्वनाथच्या बॅट मधून वेगाने षटकार चौकार येताना दिसत 4 चौकार आतापर्यंत डाव मध्ये आलेत. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शफल झालेत. मागे चालल्या बॉल क्षेत्ररक्षक आहे शॉट फाईन लेगला धाव घेण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर कंप्लीट होईल. आता मात्र अजून दडपण येईल, प्रेशर येईल बॅटिंग करण्या टीम वरती, कारण की विश्वनाथ जाधव नॉन स्ट्राईक वरती आलाय. हितेंद्र भोईर पाती अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि खरोखर जर पाहिलं गेलं तर भरपूर वर्ष ज्याने जुचंद्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गाजवून ठेवले असा गोलंदाज हितेंद्र भोईर पाती. येणाऱ्या बॉल असतील इथून देखील 5 बॉल मध्ये इथून देखील करायचे आहेत 7 धावा. 5 बॉल 7. पाहूयात एका बाजूला जर पाहिलं तर पतू पॅकर्स अंकुशपुरी दत्ताली जुचंद्र संघ पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना टीम 94 धानीव हजरतबाई शेख आणि संजयबाई म्हात्रे यांचा संघ आणि फिल्डिंग करत असताना प्रथमेशजी भोईर यांचा संघ पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं गेलं तर दोन्ही टीमला पॅकर लाभलेत, परंतु पाहूयात या मॅच मध्ये क्रुशियल मुवमेंटला प्रेशर न घेता एखादा जर पाहिलं गेलं तर षटकार येईल, सिंगल डबल येतील का हितेंद्र भोईर त्याचा अगदी जर पाहिलं गेलं तर 20 ते 25 वर्षांचा अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवतील. 5 बॉल 7 धावेंचं समीकरण. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. 5 बॉल 7. स्ट्राईक वरती न्यू बॅटर मिस्टर मंगेश. इथे हवेत खेळला बॉल मिस्टर मिक्सोक पाहायला मिळतोय. दीपेश पाटील आले आणि या मॅच वरती पलटवार केलाय. विकेट जाईल. आता मॅचचं समीकरण 4 बॉल 7. सैनिक है शिवसेनेचा, सैनिक आहे शिवसेनेचा, सैनिक आहे. श्रीकांत शिंदे महान त्याच्या हाती धनुष्यबाण योद्धा. श्रीकांत शिंदे महान त्याच्या हाती धनुष्य. थँक्यू डीजे. अनुभव दाखवला मैदानाच्या आतमध्ये. हितेंद्रनं पहिल्या बॉलवरती सिंगल खर्च केली, त्यानंतर लगेच विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अर्थातच जर पाहिलं तर इनेट नंबर 5 वरती नीरज या टीमचे नेहमीच आपण कॅप्टन म्हणून भूमिका अदा करतात, परंतु आज लीड करावं लागेल ते म्हणजे टीमला. येणारे बॉल असतील इथून देखील 4 बॉल मध्ये 7 धावा करायच्या आहेत. हे मैदान दत्ताले टीम सारखी अनोळखी नाही आहे, कारण की या मैदानावरती नेहमीच ते प्रॅक्टिस करतायत. दत्ताली संघ जर जिंकला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय जिग्नेश दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल. येणारे बॉल 4. 7 धावेंचं समीकरण. ओहो, याही वेळेला विकेट जाईल. मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा कडकडाट शिट्ट्या वाजतायत, कारण की हितेंद्र भोईरची गोलंदाजी आज प्रत्येकानं प्रभावी ठरले. आणखीन एक विकेट. AY मॅच तर रंगात आले. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातबर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात नीरज भरपूर नाराज झालेत. बॅटची कडा लागली होती, त्यानंतर यष्ट्यांवरती प्ले डाऊन झाले आणि अशा रीतीने आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये 4था विकेट गेलाय. आता मात्र विश्वनाथ जाधव यांचे बंधू अर्थातच जर पाहिलं तर विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बॉल मध्ये षटकार मारण्याची किमया नेहमी साध्य केली या फलंदाजाने आणि अगदी जर पाहिलं गेलं तर आता मात्र येणारे चेंडू असतील ते म्हणजे 3 बॉल मध्ये 7 धावा करायच्या आहेत.
जय मल्हार इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आणि या स्पर्धेचे आयोजक निलेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून दत्ताली स्पोर्ट जुचंद्र अर्थातच पतू पॅकर्स अंकुश स्फूर्ती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने हा सामना जिंकला तर त्या संघाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज निलेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून अंकुश स्फूर्ती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाने हा सामना जिंकला तर त्या संघाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद. आपल्या गावातील संघ आहे त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे आणि हेच जर पाहिले तर या आयोजकांनी प्रेरित केलंय, प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. हे आपण ऑनस्क्रीन आयोजक बघतायत, भावेश दादा मात्रे असतील, चेतन दादा असतील, छायांक यांना देखील आपण बघतायत. मुख्य प्राणी आहेत या आयोजकांचे. इथे स्लोवर बॉल आहे, फसवले आणखीन एक विकेट वरती विकेटची पडझड, परंतु आता मात्र आल्या पावली मैदानाच्या आतमध्ये परतावं लागेल. विजय जाधव, पैसा वसूल मॅच. पतू पॅकर्स अंकुश स्फूर्ती दत्ताली स्पोर्ट्स संघाने हा सामना जिंकला तर आदरणीय सन्माननीय आविष्कार दादा पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज या संघाला, तसेच बंटी दादा पाटील यांच्याकडून देखील 5000 रुपयाचं पारितोषिक. हा सामना जिंकला तर अंकुश स्फूर्ती पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला भरघोस कॅश प्राइज दिलं जात आहे. खरं तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे या संघासाठी. यस, आणखीन एक कॅश प्राइज. जर हितेंद्र भोईर पाती याने जर मॅच जिंकवली तर रोख रक्कम जय श्रीराम या टीमच्या माध्यमातून 2500 रुपये देण्यात येतील. 2 बॉल 7. ओहो, काय झाले मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, एक धाव कंप्लीट केला, दुसरीचा प्रयत्न चालवलाय विश्वनाथ. होत्याचं नव्हतं होईल का. दत्ताली टीम जर हातामध्ये बॉल ठेवला असता तर मैदानाच्या आतमध्ये मॅच एका बाजूला झुकताना दिसला असता. आता मात्र पुन्हा एकदा मॅच रंगात येईल, कारण की एका बाजूला 2 बॉल मध्ये करायच्या होत्या 7. विश्वनाथच्या हातातून बॅट निसटली. विश्वनाथ अगदी जर पाहिलं तर स्ट्राईक एंड वरती उभे होते. त्यानंतर केलेला दीपेश पाटीलनी थ्रो आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तुरुंबळ उडाले असंच म्हणावं लागेल. येणारा बॉल असेल एक बॉल मध्ये 5 धावा. एक बॉल 5. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथला संधी दिले. पाहूयात एका बॉल मध्ये 5 धावा होतील का. तर दत्ताली संघ जिंकतोय तर 10,000 रुपयाचे कॅश प्राइज त्या संघाला देण्यात येईल. जर हितेंद्र भोईरने मॅच जिंकवली तर जय श्रीराम या टीमच्या माध्यमातून रोख रक्कम 2500 रुपये देण्यात येतील. पाहूयात कोण जिंकेल. एका बाजूला टीम 94 धानीव, दुसऱ्या बाजूला पतू पॅकर्स अंकुश स्फूर्ती दत्ताली जुचंद्र संघ. 1 बॉल 5. प्रत्येक जर पाहिलं तर प्रेक्षकांना आवडणारी मॅच, प्रत्येक प्रेक्षक वर्ग या मॅच वरती टक लावून नजर पाहतोय. कोण जिंकेल याची प्रदक्षिणा प्रत्येक जण करतोय. आता मात्र जर पाहिलं तर प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. आपल्या गावातील संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्याच कारणाचं प्रत्येक गाव या ठिकाणी दाखल झालंय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं आणि सर्व मान्यवरांचं उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. प्रेक्षकांची अल्लोड गर्दी. नागेश काका क्रीडांगण जुचंद्र दत्तालीचे मैदान. 1 बॉल 5 धावेचं समीकरण. पैसा वसूल मॅच. 1 बॉल 5. 1 बॉल 5. ऑन साइडला फटका चांगलाय. कोण जिंकेल. विश्वनाथ जाधव च्या बॅट मधून षटकार आलाय.
धानिवचा वाघ आज जुचंद्रच्या नगरीमध्ये येऊन दहाडलाय, त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. ही आहे विश्वनाथ जाधवची खासियत, ताकद, नजाकत, सर्व काही या फटक्यावरती पाहायला मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम 94 धानिव. या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. दीपेशने केलेला थ्रो आणि त्यानंतर जर पाहिजे तर संपूर्ण संघाचा अपसेट राहिला. आणि अभिनंदन पुन्हा एकदा टीम 94 धानिव. चला या मॅचचा मॅन यायचं विश्वनाथ जाधवने, ज्याने विथ द बॅट विथ द बॉल बॅटच्या सहाय्याने जबरदस्त धावसंख्या बनवली. आणि विश्वनाथचे फॅन देखील आजच्या दिवसात पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे विश्वनाथ जाधवने आज बॅटिंग केली, प्रत्येकांना आवडणारी बॅटिंग आज त्याने जुचंद्रच्या नगरीमध्ये करून दाखवली. ज्याप्रमाणे षटकार मारला त्यानंतर विश्वनाथ जाधवचं सेलिब्रेशन आपण पाहू शकतायत. चला विश्वनाथ जाधवने यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण विश्वनाथ जाधवला देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून गोल्डन षटकार आणि एस.एच. एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा हजरतभाई शेख आणि संजयभाई मात्रे यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक विश्वनाथ जाधवला. आणि द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक. तसेच सुनीलजी रावत यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक विश्वनाथ जाधवला. भरघोस पारितोषिक या सामन्यासाठी पाहायला मिळाले. परंतु पतू पॅकर्स, अंकुश स्फूर्ती, दत्ताली स्पोर्ट्स, जुचंद्र या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं या संघाने 49 धावांवरती फाईट केली, सर्व क्रीडा रसिकांची मनं जिंकली, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. त्यासाठी पतू पॅकर्स, अंकुश स्फूर्ती, दत्ताली स्पोर्ट्स, जुचंद्र या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं या संघाने या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त फाईट पाहायला मिळाली. तब्बल 19 चेंडू मध्ये 45 धावा विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून. आणि बॉलिंग करत असताना देखील पहिल्या षटकामध्ये त्यांनी 17 धावा जरूर खर्च केल्या, परंतु 45 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. आदरणीय सन्माननीय अंकुशजी पाटील यांना विनंती करतोय आपण यायचे, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय विश्वनाथ जाधवला. गोल्डन षटकार त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये आला. कमालीचा स्ट्रोक त्यांनी खेचला होता शेवटच्या चेंडूवरती. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता आणि अखेर विश्वनाथ जाधव काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. तब्बल 19 चेंडूचा त्याने सामना केला आणि 45 धावा त्याच्या बॅटमधून. आदरणीय सन्माननीय अंकुशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. सर्वप्रथम हे मेडल परिधान केले जाते, तदनंतर आकर्षक ट्रॉफी आणि तदनंतर आपण कॅश प्राइज देतोय 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले कॅश प्राइज. तदनंतर एस.एच. एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा हजरतभाई शेख आणि संजयभाई मात्रे यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज विश्वनाथ जाधवला आणि मंदारजी मात्रे यांच्या शुभ हस्ते वितरित केले जाते. एस.एच. एंटरप्राइजेस आणि टीम 94 कामन या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी विश्वनाथ जाधवला दिले जात आहे. आणि तदनंतर हर्षद लाखात बापाने यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक विश्वनाथ जाधवला. तदनंतर सुनील रावत यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक विश्वनाथ जाधवला. भरघोस पारितोषिक विश्वनाथ जाधवला या ठिकाणी दिले जात आहेत. अभिनंदन विश्वनाथ जाधव. खरं तर पहिला सामना खेळत होता, भरपूर मोठा सामना होता, दबाव होता. खरं तर 49 धावा तुम्हाला करायच्या होत्या,
विश्वनाथ जाधव 19 चेंडूमध्ये 45 धावा, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. 2 चेंडूमध्ये धावांची गरज होती, खरं तर 9 धावांची गरज होती, 7 धावांची गरज होती आणि तिथे जर पाहिलं तर चेंडू डॉट आला होता आणि तिथून तुझ्या हातून बॅट निसटली होती. तिथे 2 धावा तुम्ही चपलतेने कंप्लीट केल्या आणि शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची गरज होती. कॉन्फिडन्स होता, कारण विश्वनाथ जाधवकडे भरपूर कॉन्फिडन्स आहे, परंतु या मॅचमध्ये कॉन्फिडन्स होता का? कॉन्फिडन्स तर खूप होता, कारण पहिल्या बॉलपासून मी खेळत आहे विकेटवर आणि खरं सांगू तर 49 या विकेटवर खरंच खूप जास्त धावा झाल्या आणि त्याच्यामुळे आणि 2 बॉल 7ला मी 6चा बॉल मिस झाला, कारण माझी हातातून बॅट सुटली आणि त्याच्यामुळे मॅच त्यांच्यापर्यंत गेली. पण त्यांनी त्यांच्या हातातून मॅच मला दिली आणि लास्ट बॉल 1 बॉल 5 पाहिजे होते आणि मला कॉन्फिडन्स होता का 1 बॉल 6 मारू शकतो मी. तर विश्वनाथ जाधव नेहमी खुल्या गटामध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर कालच्या दिवसामध्ये सुप्रीमो सारख्या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही खेळला आणि तुमचा संघ जिंकला देखील, परंतु इथे जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट खेळताना जो आनंद असतो ना विश्वनाथ, खरं तर भरघोस पारितोषिक, क्रीडा रसिकांचं असलेलं प्रेम, हे सर्व पाहून आणि एकंदरीत त्या क्रीडा स्पर्धेमध्ये कसं वाटलं? एक गावची मॅच खेळत असताना कारण प्राऊड होतो, कारण आपण गावची मॅच खेळतो आणि गावचे सर्व पुराणा घेऊन चालतो आणि सर्व आम्ही बघत राहतात मॅच, त्याच्यामुळे एक गावला खेळायला खूप मजा येते आणि ओपनला पण असं काय नाही, पण ओपनची पण मॅच चांगल्याच होतात, पण एक गावला जास्त प्राधान्य देतो कारण गावची मॅच आहे ती. शेवटचा प्रश्न असेल विश्वनाथ जाधव, जर पहिला तर अलीकडच्या काळामध्ये भरपूर चर्चेमध्ये आहे सुप्रीमो सारख्या क्रीडा स्पर्धेमध्ये मालिकावीर, 4 व्हीलर, परंतु युवा खेळाडूंना काय संदेश देशील? कारण तर तुम्ही जर पाहिला तर शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडला नव्हता. या सामन्याच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना कोणत्या प्रकारे संदेश तुम्ही देणार या स्पर्धेच्या माध्यमातून? एकच संदेश देईन, कारण फिटनेसवर लक्ष द्या आणि प्रॅक्टिस जास्त करा, कारण फिटनेसवर राहिलं तर लास्टपर्यंत तुम्ही खेळू शकता. भरपूर साऱ्या शुभेच्छा. होता विश्वनाथ जाधव आणि तो राहिला या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो. तब्बल 19 चेंडूचा त्याने सामना केला आणि त्याच्या बॅट मधून 45 धावा. शेवटी जर पाहिलं तर गोल्डन षटकार देखील आपण विश्वनाथ जाधवच्या